हॅलो, नमस्कार. आम्ही आलो आहोत जयगडमध्ये जय विनायक मंदिरात दर्शनासाठी. हे मंदिर गणपतीपुळेपासून 15 किलोमीटर अंतरावरती आहे आणि जयगड किल्ल्यापासून 6 किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर JSW ग्रुपने बांधले आहे. 13 फेब्रुवारी 2013ला या मंदिराचे बांधकाम पूर्ण होऊन दर्शनासाठी खुले करण्यात आले. या गणपतीला जिंदाल गणपती असे देखील म्हणतात. इथला आजूबाजूचा परिसर किती आल्हाददायक आहे ना. उन्हामुळे ऊन सावलीचा खेळ सुरू आहे आणि हिरवळ पाहून तर मन प्रसन्न झाले. JSWने किती छान प्रकारे सर्व रचना केली आहे. आणि हा प्रवेशद्वार, हा प्रवेशद्वाराचा आतला परिसर. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला व उजव्या बाजूला 2 मोठ्या दीपमाळ पाहायला मिळतात. रात्रीच्या वेळी इथे दिव्यांनी रोषणाई केली जाते. हातात मोदक घेऊन बसलेल्या उंदीर मामांना प्रणाम करून आत प्रवेश केला. तर हा आहे मंदिराचा मुख्य दरवाजा. आत आल्यावर छतावर लाकडी कोरीवकाम पाहायला मिळते. गणपतीची ही मूर्ती पितळ या धातूपासून बनवलेली आहे. मूर्तीला पाहताच क्षणी मन भरून आलं. आपल्या मनातील इच्छा आपण देवाच्या समोर बोलतो. जे काही मिळालं त्याबद्दल धन्यवाद म्हणतो आणि अशीच कृपा सर्वांवर राहू दे असं म्हणत प्रसाद घेऊन बाहेर आलो. आपण गणेश मंदिरात गेलो आणि उंदीर मामांच्या कानात इच्छा सांगितली नाही असं होणं अशक्यच. बाजूलाच गदाधारी उभी असणारी हनुमानाची मनमोहक मूर्ती पाहायला मिळते. येथे प्रणाम करून आम्ही आजूबाजूला अजून काय आहे हे पाहण्यासाठी निघालो. हे मंदिर पगोडा स्थापत्य शैलीत बांधले गेले आहे. मंदिरातील सर्व धार्मिक कर्तव्ये पूर्णपणे नियुक्त केलेल्या स्थानिक पुजाऱ्यांद्वारे पार पाडली जातात. ताजी हवा आणि थंड वातावरण हे मंदिराला भेट देणाऱ्या सर्व पर्यटकांसाठी आरामदायी थेरपीसारखे आहे. मंदिराच्या बाहेरच्या परिसरात हेलिपॅडची व्यवस्था केलेली आहे. इथे पार्किंगसाठी देखील उत्तम सोय केलेली आहे. तर अशी होती आमची आजची टूर. बाय बाय.